नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे खमंग आणि कुरकुरीत चकली. या चकल्या अगदी झटपट तयार होतात, अजिबात तुटत नाही आणि तळताना देखील सुद्धा तेलात विरघळत नाही. अजिबात तेलकटही होत नाही. सर्वात महत्त्वाचे, शेवटची चकली संपेपर्यंत अगदी छान कुरकुरीत राहतात. तसेच आता आपण लगेचच या रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. तर चला आता आपण रेसिपी सुरू करूया. या चकल्या आपण बिना भाजणीच्या करत आहोत. तर याकरता आपण काय काय साहित्य घेतले आहे चला ते बघूया. तर ह्या चकल्या करण्यासाठी सर्वात अगोदर आपण डाळ्या घेतलेल्या आहेत. तर ह्या डाळ्या आपण छान मिक्सरमधून छान बारीक असे दळून घेतलेले आहे. आपण बघू शकता आणि अशा पद्धतीने आपण हे चाळणीने चाळून घेऊया. जेणेकरून याच्यात कुठे डाळीचे कण राहिले असतील तर हे अशा पद्धतीने आपण चाळून घेऊया. आणि हे असे संपूर्ण चाळून घेतल्यावर याचे हे जाडसर आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीये. तर अशा पद्धतीने आपण हे चाळून घेऊया. खूप सुंदर या ठिकाणी आपले हे बारीक मिक्सरमध्ये झालेले आहे. आपण बघू शकता. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत तांदळाचे पीठ. तर हे तांदळाचे पीठ देखील आपण चाळून घेणार आहोत. तुम्हाला या ठिकाणी मी याचे प्रमाण सांगू इच्छिते. आपण 4 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. 1 वाटी डाळ्या घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला हे कुठल्याही किराणा दुकानात सहजपणे या डाळ्या आपल्याला मिळतील. तर ह्यासाठी आपण अशा पद्धतीने याचे बारीक मिक्सरमध्ये वाटण करून अशा पद्धतीने हे संपूर्ण चाळून घेतलेले. आणि हे तांदूळ देखील मी स्वच्छ धुवून, वाळवून याची पावडर करून घेतलेली आणि अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण चाळून घेतलेले आहे. आपण बघू शकता. हे संपूर्ण आपण या ठिकाणी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण घालूया. यामध्ये 1 चमचा आपण तीळ घेतलेले आहे. हळद यामध्ये आपण घातलेली आहे. यामध्ये आता आपण ओवा देखील घातलेला आहे. चवीनुसार मीठ देखील घालूया. हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये आपण धने जिरे पूड घेतलेले आहे. आपण बघू शकता. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आणि यामध्ये आपण हे संपूर्ण प्रमाण आपल्या चवीनुसार घेऊ शकतो. तर बघा या ठिकाणी आपण हे कडकडीत तेल गरम करून घेतलेले. हे देखील यामध्ये आपण हे तेलाचे मोहन ॲड केलेले आहे. आपण बघू शकता की एकदम कडकडीत तेल गरम आहे. अशा पद्धतीनेच तेल तापल्यानंतर यामध्ये आपण हे संपूर्ण पीठ मिक्स करून घेऊया. सुरुवातीला तुम्ही असे हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करू शकता. कारण तेल खूपच कडक गरम आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स करून आपल्याला हे हाताने संपूर्ण एकत्र करून घ्यायचे आहे. पूर्ण तेल संपूर्ण आपल्या पिठाला मिक्स झाले पाहिजे. आणि तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगू इच्छिते की हे तेलाचे मोहन एकदम कडकच हवे आपल्याला. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाण घेऊ शकता. चकली तर तुम्ही नेहमीच केली असेल, पण एकदा रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने एकदा करून बघा. संपूर्ण हे व्यवस्थितरित्या आपल्याला असे चोळून घ्यायचे आहे. जेणेकरून हे अगदी व्यवस्थित तयार होईल आणि संपूर्ण पिठाला हे मोहन व्यवस्थितरित्या लागेल. अशा पद्धतीने हे बघा मिक्स होत आहे. म्हणजे जेणेकरून आपले हे मोहन अगदी व्यवस्थित लागलेले आहे. बघा हातात असे मूठ तयार होत आहे पिठाची. यामध्ये आता आपण हे या ठिकाणी आपण हे गरम पाणी घेतलेले आहे आणि गरम पाण्यानेच आपण हे भिजवायचे आहे पीठ. तर बघा हे एकदम कडकडीत गरम पाणी घेतलेले आहे. आपण बघू शकता. आणि हे आपल्याला लवकर गरम पाणी त्यामध्ये मिक्स करायचे आहे. त्यासाठी आपण हे चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करत आहोत. ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला गरम पाणी आणि गरम तेल घेऊनच करायची आहे. तर यामध्ये बघा आता आपण हे लाल तिखट टाकलेले आहे.
या ठिकाणी मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तिखट तुम्ही वापरत असाल ते तुम्ही घालू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पीठ भिजवून घेऊया आणि हे पीठ आपल्याला जास्त सैलही ठेवायची नाहीये आणि फार घट्टही मळायची नाहीये. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता हे गरम पाणी घालून आपण हे पीठ अशा पद्धतीने मळून घेऊया. थोडे थोडे करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालून हे पीठ भिजवायचे आहे आणि छान असे दाबून दाबून छान मुठी देऊनच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने आणि एक छान 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा गोळा असा छान रगडून रगडून मळून घ्यायचा आहे. याला छान मुठी देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हे मध्यम स्वरूपाचे पीठ मळलेले आहे. फार जास्त सैलही नाही आणि फार जास्त घट्टही नाही. आपण बघू शकतो की हा डो आपण अशा पद्धतीने हा तयार केलेला आहे. आता या ठिकाणी मी चकली करण्यासाठी सोऱ्या घेतलेला आहे. आपण बघू शकता आणि हा सोऱ्या आपण याला संपूर्ण तेल लावून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे तेल लावून घेतल्यानंतर काय होते की आपली ही चकली पटकन पडते आणि अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे जो सोऱ्या अवेलेबल असेल तुम्ही त्या सोऱ्याने करू शकता. आता मी या सोऱ्या माझ्याकडे आहे त्यामुळे मी याने चकल्या करत आहे. आता आपण हाताला देखील तेल लावून घेऊया आणि असा पिठाचा गोळा घेऊया. हे पीठ आपण एकदा चकलीच्या सोऱ्यात घालण्या अगोदर देखील याला अशा पद्धतीने एकदा छान रगडून रगडून मळून घेऊया आणि याचा आपण गोळा तयार करूया. लांबट आकाराचा आपण हा गोळा तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घेऊ आणि हा आपण चकलीच्या सोऱ्यात घालूया. आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की ज्यावेळेला आपण हा गोळा त्या सोऱ्यामध्ये घालतो तर त्यामध्ये आपल्याला हा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये कुठलीही हवा भरणार नाही. कारण आपण चकल्या करताना त्या मधून तुटू शकतात. तर यामध्ये कुठलीही हवा न ठेवता आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या हा सोऱ्या भरून घ्यायचा आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी मी या ताटाला देखील तेल लावून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या पाडून घेऊया. चकली करत असताना सुरुवातीचे टोक आपल्याला दाबून घ्यायचे आहे आणि चकली केल्यानंतर देखील हे शेवटचे टोक देखील अशा पद्धतीने आपल्याला हे चकलीला दाबून घ्यायचे आहे. आपण बघू शकता किती सुंदर या ठिकाणी आपल्या या काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत. तर बघा अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या तयार करून घेऊया. अशा पद्धतीने मी या संपूर्ण चकल्या तयार केलेल्या आहे. तर चला आता आपण चकली तळण्यासाठी तेल तापवून घेऊया आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की जर तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदाच जर चकली करत असाल, तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेटवर देखील करू शकता, जेणेकरून तळायला घेण्यासाठी तुम्हाला सोपे होईल. तर मी ही देखील तुम्हाला टिप सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेटवर घेऊन देखील करू शकता. या ठिकाणी आपले हे कडकडीत तेल तापलेले आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की तेल आपल्याला कडकच तापवून घ्यायचे आहे चकली तळताना आणि कडक तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून मग चकल्या तळायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने एकदम कडक तापल्यानंतर असे हे आपण सोऱ्याच्या साह्याने कडक चांगल्या काटेरीत चकल्या केलेल्या. तर ह्या आता आपण झाऱ्याच्या साह्याने टाकत आहोत आणि मी हा तुम्हाला अशा का टाकून दाखवत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्ही कुठली तेलाची भीती न वापरता अशा पद्धतीने तुम्ही हे तळू शकता. बघा आपण या सुंदरपैकी चकल्या आपण यामध्ये टाकलेल्या आहेत. तुम्हाला आणखी एक सांगू इच्छिते की तेल गरम झाल्यावरच यामध्ये चकल्या घाला. कारण तेल जर गरम झाले नाही तर आपले हे चकल्या त्या तेलामध्ये विरघळू शकतात
म्हणूनच आपल्याला हे कडकडीत तेल तापल्यानंतरच या चकल्या त्यामध्ये टाकायच्या आहे आणि तेल कडक झाल्यानंतर आपल्याला हा गॅस कमी करून अशा पद्धतीने या चकल्या तळून घ्यायच्या आहे. आणि हे तेल तापल्यानंतरच आपण हा गॅस कमी करायचा. कारण जर आपण या चकल्या सोडल्या तर अशा पद्धतीने या मस्तपैकी तळल्या जातात आणि एक बाजूनी थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपली चकली थोडीशी तळल्या गेली की त्यानंतरच आपल्याला ही उलटायची आहे. लगेचच ही उलटू नका, नाहीतर ही तेलात विरघळू शकते. चकल्या अशा पद्धतीने थोड्या सेट झाल्यावरच आपल्याला या पलटून घ्यायच्या आहे. अधूनमधून या उलट-सुलट आपल्याला करायच्या आहे. कारण चकलीचा रंग एकसारखा मस्तपैकी येतो. या आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायच्या आहे आणि या थोड्याशा याला बुडबुडे कमी झाले की आपली ही चकली व्यवस्थित तळल्या गेली असे आपल्याला समजते. तर ही चकली बनवण्यासाठी अगदी सोपी आहे आणि मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर पीठ भिजवताना गरम पाण्याने मळणे आणि मुठी देऊन चांगले रगडून 5 ते 10 मिनिटं जर आपण मळली तर ही घट्टसर पीठ भिजवता येते आणि चकली करताना देखील त्याला खूप छान काटा देखील येतो. तर बघा, ही आपली चकली सेट झाल्यावरच ही आपल्याला उलटायची आहे आणि उलट-सुलट करून ही चकली आपण जर अशी मस्तपैकी तळली तर ही तेलात देखील विरघळत नाही. तर मी ज्या सांगितलेल्या टिप्स आहेत त्या टिप्सनुसार आपण या संपूर्ण चकल्या नक्की करून बघा. आणि मी जे साधारण प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी हे चकलीचं प्रमाण देणार आहे. तर ह्या माझ्या प्रमाणानुसार जर तुम्ही या चकल्या केल्या तर ह्या 30 ते 40 चकल्या नक्की तयार होतात. आणि हे चकल्या अशा पद्धतीने आपल्या या तयार होत आहेत. तर अशाच पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या तळून घेऊया. आणि तुम्हाला आणखी एक सांगू इच्छिते, की चकलीचा कलर बघूनच आपण ही चकली काढून घ्यायची आहे. कारण ही काढल्यानंतर देखील याच्यात कुकिंग प्रोसेस चालू असते. तर बघा, अशा पद्धतीने आपण या संपूर्ण चकल्या तळून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्या या संपूर्ण चकल्या खमंग व खुसखुशीत तयार झालेल्या आहेत. या चकल्या संपूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला या एअरटाईट डब्यात ठेवायच्या आहे. म्हणजे शेवटची चकली संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत राहतील. तर चला, या ठिकाणी आपली ही चकली तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असंच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया.